नमस्कार. प्रश्न आमचं उत्तर तुमचं या कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण मालेगाव तालुक्यातील चिकळगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आलेलो आहोत. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी चिकळगड गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री कविश्वर देशमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा चिकळगड गावाचे भावी लोकनियुक्त सरपंच श्री माणिकभाऊ खैरनार यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सोपा आणि पहिला प्रश्न आहे, 10 आंबे 2 जणांना समान वाटायचे तर प्रत्येकाला किती आंबे येतील? प्रश्न व्यवस्थित ऐकून घ्या. 10 आंबे 2 जणांना समान वाटायचे, सारखे वाटायचे तर प्रत्येकाला किती आंबे येतील? हा सांग दीदी. 5. तुझं नाव सांग. श्रेयशी संदीप पवार. या दीदीसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. बरं दीदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, श्रीकृष्णांचा जन्माचा दिवस कोणता? आता येईल या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात. कोणता आहे? श्रीकृष्णांचा जन्माचा दिवस कोणता? हा सांग दीदी. गोकुळाष्टमी. तुझं नाव सांग. समीक्षा मनोज जोशी. समीक्षासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. बरं समीक्षा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी. समीक्षेसाठी परत जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. बरं समीक्षा, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न, आई या शब्दाला कोणताही एक समानार्थी शब्द सांग. माता. समीक्षेसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. प्रश्न आहे, कोणत्या फळभाजीची चव कडू असते? हा सांग दीदी. कारले. तुझं नाव सांग. चंचल गंधा जोरे. चंचलसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. बरं चंचल, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, वर्षातील सर्वात लहान महिना कोणता? नाही. हा सांग मला. फेब्रुवारी. तुझं नाव सांग. यश समाधान सोनून. यशसाठी टाळ्या वाजवायच्या आहे. बरं यश, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, 22 व 99 यापैकी लहान संख्या कोणती? 22. यासाठी परत जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. बरं यश, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न, एका वर्षात किती दिवस असतात? 365. यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. पुढचा प्रश्न आहे, 1 डझन म्हणजे किती? हा सांग दादा. जोरात बोल. 12. तुझं नाव सांग. आदित्य सेना जाधव. आदित्यसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. बरं आदित्य, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, 5 रुपयाला 1 पेन तर 5 पेनांची किंमत किती? 50. नाही, थोडासा विचार कर. उभा राहा. 5 रुपयाला 1 पेन तर 5 पेनांची किंमत किती? 25. आदित्यसाठी परत जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. बरं आदित्य, तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न, त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. जोरात टाळ्या वाजवायच्या. तुम्ही विचारू प्रश्न? तर जरा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, आपल्या भारताचा खंड कोणता? आपण कोणत्या खंडात राहतो? खंड विचारते मी, आपण कोणत्या खंडात राहतो? नाही, तुम्हाला आपला खंड कोणता आहे?
हा दीदी. चिखल. खंड. खंड विचारते मी, आपण कोणत्या खंडात राहतो? नाही माहिती तुम्हाला? आपण आशिया खंडात राहतो. नाव ऐकलंय? प्रश्न पण झाले आपले. झाले मागच्या वर्षी झाले. मग माहिती नाही तुम्हाला? सांग कोणत्या खंडात राहतो? आशिया खंडात. कोणत्या खंडात? एक दिवस व रात्र किती तासांची असते? 24 तासाच. तुझं नाव सांग. लक्ष्मी सतीश रेड्डी. जोरात बोल. लक्ष्मी सतीश रेड्डी. या दिदीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. बरं दिदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो? डाळ. प्रश्न नीट ऐक. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो? येतंय कोणाला? हा सांग मला. दिशा सांग. दिशा दिशा. हा सांग. नाही. हा सांग दीदी. पूर्व दिशेला उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो. तुझं नाव सांग. सिद्धी कुंटगले. सिद्धीने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. बरं सिद्धी, तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न. मुख्य ऋतू किती व ते कोणते? ऋतू. आता कोणता ऋतू चालू आहे? आशा. ऋतू ऋतू माहिती नाही तुम्हाला? माहित नाही ऋतू? ऋतू किती आहेत? कोणते? हा सांग. कोणते कोणते? कोणते आपण लिहिले ना? कोणते सांग. हा सांग दीदी. जून, जुलै, ऑगस्ट. ऋतू नाही माहिती तुम्हाला? हा सांग दीदी. हा अजून दोन. हा तुझं नाव सांग. समृद्धी दिदा शिंदे. समृद्धीने पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. बरं समृद्धी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. कोणत्या आकाराच्या 4 समान बाजू असतात? त्रिकोण. नाही. समान. दीदी. हा सांग दीदी. फलाला 4. प्रश्न नीट ऐका. कोणत्या आकाराच्या 4 समान? हा सांग दीदी. त्रिकोण. 4 बाजू असतात त्याला. 4 त्रिकोणाला 4 बाजू असतात का? हा सांग दीदी. बोल. रुद्राक्षी. काय बोलली? कोणत्या आकाराच्या 4 समान बाजू असतात त्याचं उत्तर काय बोलली तू? तुझं नाव सांग. रुद्राक्षी. या विधीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं दिदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. एका महिन्यात किती दिवस असतात? हा सांग दीदी. एका महिन्यात. हा सांग दीदी. 31 किंवा 32. 32 असतात काय का? हा सांग किती असतात? 31 किंवा 30. या दिवसासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं दिदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. लाल रंगाला इंग्रजीत काय म्हणतात? रेड. अरे वा, परत एकदा टाळ्या वाजवायच्या हिच्यासाठी. बरं दिदी, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. शाळेत लागणाऱ्या कोणत्याही 5 वस्तूंची नावं तुम्हाला सांग. कोणत्याही 5 वस्तू तुला ज्या दिसतील त्या सांग. थांबा. कोणतंही बोल. कोणतंही. फळा. हा. बेंच. हा. पुस्तक. अजून 2. कोणत्याही तुला ज्या दिसतील त्या. पुस्तक. पुस्तक झालं ना. बोल. शेवटचा प्रश्न तुझा. बघ तुला काय काय दिसतंय इथे. बघ ना, बघ काय दिसतंय. पेन. काय
हा फॅन. अजून एक. टीव्ही. टीव्ही का तू? नाही. हा टीव्हीच आहे. टीव्हीच आहे. अरे बस 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 झालं तिचं, झालं. टाळ्या वाजवायचं तिच्यासाठी. बरं, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. आठवड्यात 7 वार असतात, त्या 7 वारांची नावं मला सांगायची. हा सांग दीदी. हा तूच. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. तुझं नाव सांग. योगेश्वरी आणि कळत. योगेश्वरीने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. बरं योगेश्वरी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता? प्राणी विचारलं मी. आपला राष्ट्रीय प्राणी. हा सांग दीदी. जोरात बोल. वाघ. तुझं नाव सांग. राखी गणेश चिंदोडे. काय काय? राखी गणेश चिंदोडे. बरं, राखीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं राखी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. तिळगुळ आपण कोणत्या सणाला वाटतो? खूप सोपा प्रश्न आहे. तिळगुळ आपण कोणत्या सणाला वाटतो? हा सांग दीदी. दिवाळी. दिवाळीला तिळगुळ वाटतो. हा सांग दीदी. आठवड्यात. हा सांग दीदी. गणपतीला. नाही. हा दीदी. हिवाळ्याला. तिळगुळ. सांगू. हा सांग दादा. सांगितलं ना मॅडमांनी. चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून काय आवडतं? हा सांग दादा. मोदक. तुझं नाव सांग. ओम ओम साठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं ओम, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ला. ओम साठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं ओम, तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. गणपती बाप्पाच्या माता व पित्याचे नाव काय? म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पांचं नाव काय? गणपती बाप्पाचे आई वडील कोण होते? मी सांगू. माहित नाही तुला? हा सांग ना. हा जोरात बोल. शंकर पार्वती. तुझं नाव सांग. यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं यश, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. पाण्यात राहणाऱ्या कोणत्याही 5 जलचर प्राण्यांची नावं तुम्हाला सांग. कासव. हा. मासा. बेडूक. दोनच राहिली, बोल पटकन. थांबा थांबा थांबा, तो सांगतोय. हा बोल दादा. हा सांग दादा. मासा. खेकड. बेडूक. ससा. ससा पाण्यात राहतो. हा सांग दादा. मासा. कासव. खेकड. कासव. कासव झालं ना. बेंडूक. 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 एकच राहिला. शार्क. मगर. तो आपल्याकडे असतो. मगर. व्यवस्थित कोण सांगतं? एकदम व्यवस्थित. हा सांग दादा. मासा. बदक. खेकड. कासव. आणि अजून बेडूक.
कन्फ्युज झाली तुझं उत्तर ऐकून. तू काय बोलला? परत 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 एकदा व्यवस्थित बोल. थांबा सांग. व्यवस्थित एकदम. परत 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 नाही आलं पाहिजे. 5 जलचर प्राणी. हा सांग. बदक. हा. मासा. खेकड. कासव. हा. बेडूक. हा. या बघासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. हा बरं दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? थांबा. हा सांग दादा. खो खो. नाही. हा सांग दादा. एवढं पकडा पकडी नाही. थांबा. हा सांग दीदी. हॉकी. जोरात बोल. हॉकी. तुझं नाव सांग. अनुष्का. पूर्ण नाव? अनुष्का अनिल कुराड. अनुष्कासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं अनुष्का, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? शालेय शिक्षण मंत्री नाही माहित तुम्हाला? हा सांग दीदी. गोडसे. हा सांग दीदी. आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री. हा दीदी. मोदी साहेब शिक्षण मंत्री आहेत ते. तुम्हाला शिक्षण मंत्री नाही माहित? हा सांग दीदी. मुख्याध्यापक सर. शालेय शिक्षण मंत्री आपल्या महाराष्ट्राचे विसरतात. माहिती नाही तुम्हाला? हा सांग दीदी. मुख्याध्यापक. हा कोण बोला? हा उभा. कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री? दिशे साहेब. त्यांचं नाव काय? नाही माहित. त्यांचं नाव आहे माननीय दादा भुसे. दादाजी भुसे साहेब. उभा राहा. तू बरोबर उत्तर दिलंय. घाबरू नको. याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. बरं, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. सचिन तेंडुलकर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत? तुला माहिती? तू मॅच बघत? क्रिकेटची मॅच बघत? मग कोणत्या? क्रिकेट. ते तुम्ही सांगून दिलं. माहित होतं ना तुला? माहित होतं ना? मी तुला सांगता का बरं येत नव्हतं? घाबरून गेला का तू? घाबरून गेला? सचिन तेंडुलकर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहेत? सांगा. कॉमन सांगा उत्तर. हा चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. आपली मातृभाषा कोणती? हा सांग दीदी. मराठी. तुझं नाव सांग. लक्ष्मी रामनाथ आहे. लक्ष्मीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं लक्ष्मी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? हा सांग दीदी. सावित्रीबाई फुले. या दीदीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरात टाळ्यांचा आवाज नाही येतो. बरं दीदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता?
भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? माहित आहे कोणाला? भारत रत्न हे नाव ऐकलंय? ऐकलंय का? नाव ऐकलंय? तर भारत रत्न हा भारतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. माहित राहिला का लक्षात? राहील का? हो. सांगा मग भारतातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? भारत रत्न. बरं दिदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. सार्वजनिक गणेशोत्सव किती दिवस चालतो? किती दिवस चालतो? गणपती बाप्पा किती दिवस बसतात आपल्याकडे? 6 किंवा 7. नाही. 10 दिवस. हा सांग दादा. 10 दिवस. या दोघांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात? खूप सोपा प्रश्न आहे. नाही, खूप खूप सोपा प्रश्न आहे. पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात? हवामुळे. हा सांगता येतो कशामुळे? हवामुळे. त्याच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. बरं दादा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. घड्याळात किती काटे असतात व त्या काट्यांची नावं काय? थांबा. व त्या काट्यांची नावं काय? लहान काटा. नाही. छान रे, तुला येत आहे का? तू बोलला ना आता तास एकच येतो. हा सांग दादा. बोल ना, नुसतं बोलाय ना मला. हा सांग दीदी. सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा. या दिवसासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. बरं, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. एका तासात किती मिनिट असतात? मी सांगू. 20. नाही. हा सांग. 7. नाही. हा दीदी. नाही. हा दीदी. 3. एका तासात किती मिनिट असतात? हा सांग दादा. हा सांग दादा. 12. हा दादा. 12. हा सांग दीदी. 59. 59 का बरं? हा सांग दादा. 7.